वेलकम फ्रॉम वन सेकंड टू अनदर व्हिडिओ. हा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आत्ताच एक नवीन जे आहे अपडेट आलेली आहे आणि पवित्र पोर्टलला नवीन सूचनासुद्धा आलेली आहे. सूचना खूप महत्त्वाची आहे. काय आहे सूचनेमध्ये लवकरात लवकर बघूया आपण. दिनांक 26/12/2025ची सूचना आहे. याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे. इथे दिलेला आहे उमेदवारांसाठी सूचना हा कॉलम आहे. आणि आता सूचना कोणकोणत्या आहेत त्या बघूया. सगळ्यात पहिली जी सूचना आहे ती आहे उमेदवारांना यापूर्वी नॉन क्रिमिलियर म्हणजेच NCL प्रमाणपत्र सन 2025-26 साठी ग्राह्य असलेले सादर करण्याबाबत सूचना क्रमांक ब मध्ये नमूद करण्यात आले आहे. त्याबाबत स्पष्ट करण्यात येते की सन 2025-26 साठी ग्राह्य असलेले सध्याचे NCL प्रमाणपत्र नोंद करता येईल. म्हणजे तुम्हाला सध्याचं नॉन क्रिमिलियर चालणार आहे. तुम्ही आजच्या तारखेमधलं काढलं तरी चालते. दुसरी जी सूचना आहे किंवा दुसरा जो सूचना आहे उमेदवारांसाठी ती अशी आहे. तसेच EWS प्रवर्गातील उमेदवारांचे प्रमाणपत्र उत्पन्नावर आधारित असल्याने 2025-26 साठी ग्राह्य असणारे प्रमाणपत्र पोर्टलवर नोंद करणे आवश्यक आहे. म्हणजे EWS साठी सुद्धा त्यांनी सांगितले की तुम्ही जे आहे तुमचं प्रमाणपत्र जे आहे सध्याच्या तारखेमधलं ते आहे चालून जाणार आहे. पुढचं जे आहे ते आहे सूचना क्रमांक 3. खुल्या प्रवर्गातून केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे CTET दिलेले जे उमेदवार आहे खुल्या प्रवर्गामधून 55 ते 60% या दरम्यान गुण असतील अशा उमेदवारांना त्यांच्या CTET प्रमाणपत्रावर नॉट क्वालिफाईड अशी नोंद आहे. त्यातील ज्या उमेदवारांकडे सदर परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या वेळी कोणत्याही आरक्षणाचे प्रमाणपत्र उपलब्ध असेल तर त्यांनाच त्यांच्याकडे असलेल्या आरक्षणानुसार लागू किंवा सूट किंवा सवलत मिळेल. सदर परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या वेळी आरक्षणाबाबतचे प्रमाणपत्र नसेल तर त्यांना सूट किंवा सवलतीचा लाभ घेता येणार नाही. सबब त्याच्यामुळे जे आहे ज्यांच्याकडे अशी प्रमाणपत्र त्यावेळी नसतील तर त्यांनी सदर परीक्षेतील पेपर 1 पेपर 2 गुणांची 55 ते 60% या दरम्यान गुण नोंद करू नये. अशी नोंद केल्यास संबंधित उमेदवार त्यास जबाबदार राहील. म्हणजे थोडक्यात कसं आता समजा फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ समजा एखादा उमेदवार ओपन कॅटेगरीचा आहे, त्यानं CTET दिलेली आहे आणि 55 ते 60% गुण आहेत त्याला समजा, ठीक आहे. आता तिथे CTET प्रमाणपत्रामध्ये त्याच्या याच्यावर जे आहे नोंद केलेली आहे की नॉट क्वालिफाईड अशी नोंद आहे. आणि नंतर अशा उमेदवारांना परीक्षेसाठी अर्ज करायच्या वेळी त्याच्याजवळ आरक्षण उपलब्ध असेल त्यांनाच त्यांच्याकडे आरक्षणानुसार सूट दिली जाईल. यामध्ये जर असेल तर आरक्षणासंदर्भात कागदपत्र किंवा प्रमाणपत्र. पण जर समजा एखाद्याजवळ नसेल आणि तरीसुद्धा त्याला जर लाभ घ्यायचा असेल तर तसं घेता येणार नाही. आता आहे सूचना क्रमांक 4. सूचना क्रमांक 4 कोणती आहे बघा. शिक्षक अभिज्ञता बुद्धिमत्ता चाचणी 2025 परीक्षेच्या वेळी अर्ज करताना उमेदवारांना त्यांचे 2 मोबाईल क्रमांक नोंद करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. परंतु काही उमेदवारांनी परीक्षा एकच मोबाईल क्रमांक नोंद केला आहे व सदर मोबाईल क्रमांक कार्यान्वित नसेल तर त्यांना पवित्र पोर्टलवर स्वप्रमाणपत्र पूर्ण करता येत नसल्याची विनंती अर्ज प्राप्त होत आहेत. म्हणजे बघा ही खूप महत्त्वाची बाब होती काही उमेदवारांसाठी की ज्यांना मोबाईल क्रमांकानुसार किंवा मोबाईल मुळं जे आहे स्वतःचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय करता येत नव्हता. तर अशांसाठी बघा काय आहे स्वप्रमाणपत्र पूर्ण करता येत नसल्याची विनंती अर्ज प्राप्त होत आहेत. या उमेदवारांना स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यास OTP अनिवार्य असल्याने त्यांच्या सध्याचा मोबाईल पोर्टलवर असणे आवश्यक आहे. यासाठी ज्यांना परीक्षेच्या वेळी नोंद केलेला मोबाईल कार्यान्वित नसेल अशा उमेदवारांनी त्यांनी TET 2025 साठी नोंद केलेल्या ईमेल ID वरून म्हणजे तुमचा जो ईमेल ID आहे त्यावरून काय करायचं त्यांनी विनंती अर्ज, ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा वाहन चालवणीचा परवाना यापैकी एक कागदपत्र तसेच परीक्षा क्रमांक तुमचा जो परीक्षा क्रमांक आहे तो TET एक्झाम 2025 परीक्षेचा नोंदणी क्रमांक, रजिस्ट्रेशन नंबर, नवीन मोबाईल क्रमांक यासह कुठं संपर्क करायचा आहे ते सुद्धा सांगतो तुम्हाला. इथे बघा खाली ईमेल ID आहे. ईमेल ID सुद्धा सांगतो मी तुम्हाला कोणती आहे ईमेल ID. हे बघा ही ईमेल ID आहे ajupavitra2025@gmail.com. या ईमेलवर अपडेट किंवा चेंज मोबाईल नंबर अशा विषय ईमेल केल्यास तिथे तुम्ही ईमेल करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. अपडेट किंवा चेंज मोबाईल नंबर असा आशय लिहायचा आहे आणि त्यानंतर जे आहे तुमची जी विनंती आहे ती करायची आहे. त्या संदर्भात ॲप्लिकेशन सादर करायचं आहे ईमेलवर. आणि अशा उमेदवारांना स्वप्रमाणपत्र करण्यासाठी त्यांचा मोबाईल क्रमांक अपडेट करून देता येईल. तर अशा उमेदवारांना अपडेट करून मिळणार आहे मोबाईल क्रमांक. म्हणजे अशा उमेदवारांसाठी ही खूप मोठी गुड न्यूज आहे ज्यांना स्वतःचा मोबाईल क्रमांकानुसार माहिती नोंद करता येत नव्हती किंवा ज्यांचा मोबाईल क्रमांक हरवला होता किंवा कार्यान्वित नव्हता. पुढची सूचना आहे पवित्र पोर्टल अथवा अन्य पदभरतीमधून यापूर्वी प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक इत्यादी एक वेळ लाभ देय असणाऱ्या प्रमाणपत्राचा लाभ घेऊन सेवेत रुजू झालेल्या उमेदवारांना पुन्हा त्या प्रमाणपत्राचा लाभ देय नाही. त्यामुळे अशा उमेदवारांना त्यांच्या TET 2025 मध्ये सहभागी व्हायचे असल्यास सदर आरक्षणाचा लाभ न घेता त्यांचा मूळ प्रवर्ग अथवा खुला प्रवर्ग असेल
तर तसे नोंद करून पदभरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी स्वप्रमाणपत्र पूर्ण करू शकतील. म्हणजे थोडक्यात जर समजा तुम्ही लागलेले असाल, तुमचं प्रमाणपत्र होतं, तुम्ही अगोदर लागलेले आहात, म्हणजे तुम्ही एकदा फायदा घेतलेला आहे, तर तुम्हाला त्याचा परत फायदा घेता येणार नाही. तुम्ही तुमचं जी कास्ट आहे किंवा तुमची हे आहे काय ज्याच्यामधून तुम्हाला हे करा फॉर्म भरायचा आहे, उदाहरणार्थ समजा खुला प्रवर्ग किंवा मूळ प्रवर्ग, त्यानुसार तुम्ही प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकता, पण प्रमाणपत्राचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही. आणि शेवटची सूचना जी आहे ती आहे, ज्या उमेदवारांकडून चुकीची नोंद झाल्यामुळे ती दुरुस्त करायची असेल आणि स्वप्रमाणपत्र प्रमाणित सेल्फ सर्टिफाय केले गेले असेल, तर त्यांना त्यांचे स्वप्रमाणपत्र अनसर्टिफाय करता येईल. अशी योग्य नोंद करून पुन्हा स्वप्रमाणपत्र स्वप्रमाणित सेल्फ सर्टिफाईड करणे आवश्यक आहे, याची नोंद घ्यावी. म्हणजे थोडक्यात ज्यांना चिंता होती की सेल्फ सर्टिफिकेशन झालं आहे आणि तुमची चुकी झाली असेल, तुमचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय झाला आहे, तुमची चुकी झालेली आहे, फॉर्म सेल्फ सर्टिफायसुद्धा झालं, रजिस्ट्रेशनसुद्धा झालं, तर जर तुम्हाला असं वाटलं की तुमची चूक झालेली आहे ती दुरुस्त करायची आहे, तर तुम्ही तुमचा फॉर्म परत एकदा अनसर्टिफाय करायचा आहे. अनसर्टिफाय केल्यानंतर चूक दुरुस्त करायची आहे. दुरुस्त केल्यानंतर परत एकदा फॉर्म जो आहे सेल्फ सर्टिफाय करायचा आवश्यक आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचा फॉर्म अनसर्टिफाय केल्यानंतर परत सेल्फ सर्टिफाय झालेला असणं आवश्यक आहे. जर तुम्ही फॉर्म सेल्फ सर्टिफाय केलाच नाही दुसऱ्यांदा, तर त्यावेळेस मात्र तुम्ही भरती प्रक्रियेमधून बाहेर जाऊ शकता. त्याच्यामुळे ही एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती प्रामुख्यानं लक्षात ठेवा. ठीक आहे. तर हा व्हिडिओ होता आणि ही अपडेट होती. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.